आतापर्यंत तुम्ही बरेचदा असं ऐकलं असेल, की अरे मराठी ॲक्टर्स जे आहेत ते कुठच्या सोशल इश्यूसाठी स्टँड घेत नाहीत किंवा सोशली तितकेसे ते ॲक्टिव्ह नसतात. पॉलिटिकली त्यांची काही मतं ते मांडत नाहीत किंवा जिओपॉलिटिकली ज्या काही गोष्टी सध्या सुरू आहेत भारतामध्ये, वेगवेगळे नरेटिव्हज असतात, लेफ्ट, राईट ह्या सगळ्या गोष्टी सुरू असतात. पण ह्या सगळ्या कुठच्याच गोष्टींमध्ये ॲक्चुअली ॲक्टर्स अडकत नाही. फाईन. मी हा एक मुद्दा समजू शकते. बट वेन इट कम्स टू देअर ओन फ्रेटर्निटी, आय एम टॉकिंग अबाउट फिल्म फ्रेटर्निटी ॲक्चुअली. तर त्यावेळेला धुरंधर पार्ट 1 आणि पार्ट 2 ह्या 2 फिल्म रिलीज झालेल्या आहेत आणि अजूनही मराठी ॲक्टर्सकडनं काहीही पोस्ट आलेल्या नाही आहेत. म्हणजे मी बराच प्रयत्न केला शोधण्याचा, की बाबा रे कुठे कुणी काहीतरी कौतुक केलं असेल किंवा काय तर असं कुठेच ॲक्चुअली बघायला मिळत नाहीये. आता याला थोडंसं डिकोड करण्याचा प्रयत्न करूया. पण याच्या आधी मी डिकोड करेन. मला एक प्रसंग सांगायचा आहे. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे आणि आत्ता रिसेंट झालेली आहे. म्हणजे माझ्यासोबत ही घटना जी घडली चेहऱ्याबद्दलची शेकोटीची जी घटना घडली, त्याच्या जस्ट आधी आम्ही मुंबईला जाऊन आलो, आमची अख्खी टीम. आणि त्यावेळेला ऑफकोर्स मी कोणाचीच नावं इथे सांगणार नाही आहे. आय डोंट वॉन्ट टू बी मीन अँड डिसरिस्पेक्टफुल टू दॅट पर्सन बिकॉज ही इज अ व्हेरी, व्हेरी बिग ॲक्टर इन मराठी इंडस्ट्री आणि ते खूप एजेड पण आहेत. तर आम्ही त्यांना भेटलो. समोर होते अगदी आणि त्यांना भेटल्यानंतर मग असंच विषयात विषय निघाला, की मग काय कसं सध्या सुरू आहे वगैरे, वगैरे. तर कांतारा चॅप्टर 1 त्यावेळेला ना धुमाकूळ घालत होता थिएटर्समध्ये. आणि मी असंच विचारलं, की "मग तुम्ही कांतारा चॅप्टर 1 हा सिनेमा बघितला का?" आणि लक्षात घ्या, मी ज्या व्यक्तीला हे विचारते ती व्यक्ती प्रचंड अनुभवी आहे मराठी सिनेमासृष्टीमध्ये. कदाचित माझं जे वय आहे त्याच्याहून जास्तीचा त्यांचा अनुभव आहे अभिनय क्षेत्रातला. सो ते फार महत्त्वाचं आहे, की समोरची व्यक्ती अगदी नवखी नाही आहे. तर मी त्यांना विचारलं, तर ते मला म्हणाले, की "अरे नाही, कांतारा चॅप्टर 1 मी नाही बघितला." सो मला थोडासा धक्का बसला. म्हटलं, "ओके, ठीक आहे. स्केड्यूलमुळे नसेल बघायला मिळत किंवा काय." त्यानंतर कांतारा चॅप्टर 1 बद्दलची चर्चा सुरू झाली. मी त्यांना विचारलं, की "तुमचं काय मत आहे ओव्हरऑल कांतारा चॅप्टर 1 हा जो एक एवढा हाईप आपल्याला पाहायला मिळतोय किंवा या सगळ्या गोष्टी?" ते मला म्हणाले, की "कांतारा चॅप्टर 1 ॲक्चुअली हे सगळं फेक बुकिंग्ज आहेत. कांतारा चॅप्टर 1च्या. हे ज्या आपल्याला दिसतायत तिथे, हे सगळं फेक चाललंय. हे फेक आकडे असतात, खोटारडे आकडे असतात हे." अँड आय वॉज स्टन्ड देअर. लाइक आय वॉज शॉक्ड. म्हणजे मी स्वतःला असं सांगत होते काहीतरी, "इट्स ओके, इट्स ओके. जस्ट ड्रॉप धिस सब्जेक्ट. जस्ट जस्ट हा सब्जेक्ट ड्रॉप कर आता. मूव्ह ऑन इथून कर. काही हरकत नाही. इट्स ओके. तू प्रत्येकाला एखादी गोष्ट समजावून नाही सांगू शकत अँड दॅट्स ओके. प्रत्येकाची एक मला असं वाटतं, की काय म्हणूया बौद्धिक पातळी असते आणि त्या पातळीवरती तो त्याची मतं मांडत असतो. त्याची ओपिनियन्स जी असतात ती तो फॉर्म करत असतो. सो इट्स ओके. आणि मला असं वाटतं, की प्रत्येकाच्या आयुष्यात ज्याला स्वतःला जे नॉलेज आहे त्याच्या हिशेबाने तो ॲक्चुअली त्याची मतं मांडत असतो. हरकत नाही. पण आत्तापर्यंत माझे जेवढे आमचे बरेच मित्र-मैत्रिणी ॲक्चुअली मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करतात. कोणी एडिटर आहे, कोणी साउंड इंजिनियर आहे किंवा कोणी लाइक असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करतोय आणि ऑफकोर्स आमचे त्याच्यासोबत बरेच सगळे डिस्कशन्स होत असतात, की बाबा रे काय सगळ्या गोष्टी सुरू आहे. बट बिलीव्ह मी मराठी ॲक्टर्स किंवा डिरेक्टर्स किंवा ही जी अख्खी मराठी सिनेमासृष्टी आहे, ही फिल्म्सच बघत नाही. आणि हे फार मोठे विधान मी करते आत्ताच्या आपल्या प्लॅटफॉर्ममध्ये. इथून मागे मी विधान केलेलं नाही आहे. पण मला असं वाटतं दिस इज हाय टाईम राईट नाऊ दॅट वी शुड रिअली स्पीक अबाउट इट. की ज्यावेळेला आपल्या देशामध्ये अशी एक फिल्म रिलीज झालेली आहे, ज्या फिल्मने सिंगल हँडेडली इतके मोठमोठे नरेटिव्हज उद्ध्वस्त केले, ज्या फिल्मने सिंगल हँडेडली बॉलिवूडचं एक जे इको चेंबर आहे त्याला उद्ध्वस्त केलंय. तर कुठेतरी मला असं वाटतं, की अख्खा देश काही येडा नाही आहे ना. जो अख्खा देश 2 ते 3 वेळा जाऊन डबल, ट्रिपल टाइम्स पीपल आर गोइंग टू वॉच धिस फिल्म धुरंधर. आय एम टॉकिंग अबाउट. जिथे आपल्या देशातील लिब्रांडू आणि लेफ्टिस्ट जे लोक आहेत ते रडतायत का? कारण का पाकिस्तानला आपण निगेटिव्ह शेडमध्ये दाखवलंय. ब्रो जस्ट ही एक तुमच्याकडे एक अशी वेळ आहे जिथे तुम्ही तुमचा स्टँड क्लिअर करू शकता आणि इथे पॉलिटिक्सचा प्रश्नच येत नाही. जे काही एव्हिडन्सेस दाखवलेले आहेत, जे काही एलिमेंट्स दाखवलेले आहेत धुरंधर या पिक्चरमध्ये पार्ट 1 असू द्या, पार्ट 2 असू द्या, ते सगळे एव्हिडन्सेस Googleवरती अवेलेबल आहेत. सो त्याच्यामुळे तिथे तुम्हाला कोणीतरी असं म्हणणं, की "अरे, मग तू लेफ्टचा आहेस का? मग तू राईट." प्रश्नच येत नाही. प्रश्नच येत नाही. तुम्ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करताय. तुमच्या फिल्म इंडस्ट्रीमधली एक अशी फिल्म आली आहे, जिने भारतामध्ये सिंगल हँडेडली गल्फ कंट्रीजमध्ये बॅन असून सुद्धा रेकॉर्ड्स ब्रेक केलेत. फक्त हिंदी भाषामध्ये. मग कोण अडवतंय तुम्हाला? कसली भीती आहे तुम्हाला? मे बी बॉलिवूडमध्ये काम नाही मिळणार याची भीती असू शकते. कारण तो मोह तर यांना आवरत नाहीच ना आणि ऑफकोर्स तो मोह ठेवणं चुकीचं अजिबात नाही आहे. कोणाला मोठ्या अपॉर्च्युनिटीज नको आहे, कोणाला मोठे प्लॅटफॉर्म्स नको आहे. प्रत्येकाला हवेत ते. प्रत्येकाला ग्रोथ हवी आहे. ऑफकोर्स आता मी हिंदी सिनेमांचे रिव्ह्यूज का करते? ऑफकोर्स बिकॉज माझं
प्रांतवाद ह्या फालतू गोष्टीमध्ये मी कधीच बिलीव्ह नाही केला, जेन्युइनली स्पीकिंग. हो, मला मराठी भाषेचा प्रचंड आदर आहे आणि माझ्या राज्यामध्ये जर का तुम्ही येत असाल तर आणि तुम्ही जर का इथे राहून धंदा करत असाल, तर तुम्हाला मराठी भाषा यायलाच पाहिजे, हे माझं मत आहे. पण इथे कोणीतरी 3 दिवसासाठी फिरायला आलंय, कोणीतरी यूपी, बिहारमधनं त्याच्या फॅमिलीसोबत आणि मी तिथे त्याला जाऊन माझात त्याला म्हणेन, की "अरे भाई, तू मराठीमध्ये का नाही बोलत आहे?" तर आय थिंक दॅट्स रॉंग. सो प्रत्येक बाजूला म्हणजे प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात असं मला वाटतं आणि कुठेतरी तुम्हाला जर न्यूट्रलच राहायचं तर कमीत कमी तुम्ही टेक्निकल ॲस्पेक्टचं तरी कौतुक करा. पण ते पण नाही आणि मी तुम्हाला गॅरंटी देते, गाईज बिलीव्ह मी, आय एम नॉट किडिंग ॲट ऑल. मी अजिबात ओव्हर एक्झॅज्युरेट करत नाहीये. मराठी इंडस्ट्रीतल्या निम्म्या लोकांनी अजूनसुद्धा धुरंधरची पहिली फिल्म बघितलेली नाहीये. हे मी तुम्हाला सांगते. भाई, हे यांच्या ढगात इतके बिझी आहेत, मी तुम्हाला सांगते. यांचं विश्वच वेगळं आहे. वाह दादा वाह! वाह दादा वाह! हे जे सुरू आहे ना, हे कमालीचं आहे. अरे, म्हणजे कधी-कधी हसायला येतं माहिती आहे, हसायला येतं. कारण त्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला कानी पडतात ना आपल्या, कांतारा चॅप्टर 1 यांनी बघितलेला नाही आहे सिनेमा. तुम्ही जर का हाय लेव्हलच्या फिल्म्स बघणारच नाही, तर तुम्ही इथून ग्रो कसे होणार आहे? कारण तुमची ऑडियन्स ग्रो झाली आहे. तुमची ऑडियन्स तुंबाड बघतीये, तुमची ऑडियन्स कांतारा चॅप्टर 1 बघतीये, तुमची ऑडियन्स धुरंधरला 2दा, 3दा जाऊन बघतीये भाई. तर तुमची ऑडियन्स ग्रो झाली आहे. तुम्ही अजूनही तिथेच आहात. तुम्हाला पण फिल्म्स बघाव्या लागतील. मल्याळम फिल्म इंडस्ट्री बघा, प्रचंड भरभरून प्रोपेगंडा आहे त्या फिल्म्समध्ये. मी सांगते, प्रत्येक दुसऱ्या-तिसऱ्या फिल्ममध्ये हिंदू सेंटिमेंटला हर्ट करणाऱ्या गोष्टी असतात. बट स्टील आय डू वॉच दोज फिल्म्स. वाय? बिकॉज आय वॉन्ट टू अपग्रेड माय सेल्फ ॲज अ सिनेफाईल. पण ह्यांच्याकडनं तसं काहीच नाही. तुम्ही एक स्टेटस मला सांगा कांतारा चॅप्टर 1 साठी आलेलं. फ्रॉम एनी मराठी ॲक्टर, मे बी ॲक्ट्रेस असू शकते, सिंगर असू शकतो मोठा किंवा डिरेक्टर असू शकतो, प्रोड्युसर असू शकतो मराठीतला. मराठी फिल्म इंडस्ट्रीतला कुठलाही माणूस मला सांगा कांतारा चॅप्टर 1 साठी. डिड दे टेक एनी स्टँड? नो. धुरंधर? नाही. नाही, आम्ही स्टँड नाही घेणार. आम्हाला ते बिळात लपून राहायचं आहे. आम्हालाच दाखवायचं की अरे आम्हाला तर माहितीच नाही की बाहेर काय चाललंय ते. का? तुमचा जर सोशल मीडियावरती तुम्हाला स्टँडच क्लिअर करायचा नाही, तर वाय वुड युअर ऑडियन्स विल टेक अ स्टँड फॉर यू मॅन? इफ यू आर नॉट स्टँडिंग अप फॉर युअर नेशन. आता इथे एक मला अजून एक जण अशी एक व्यक्ती म्हणू शकते की अरे मग ते काँग्रेस सपोर्टर्स असू शकतात किंवा मग ते त्यांना उबाठा आवडू शकतं किंवा ते वेगळ्या कुठच्या पक्षाचे समर्थन करणारे असू शकतात. त्यांना मोदी नाही आवडत. इट्स ओके, आय गेट इट. बट ॲटलीस्ट टॉक अबाउट टेक्निकल ॲस्पेक्ट्स. कशी बनली आहे फिल्म, कशा पद्धतीने साऊंड डिझाईन केले, कशा पद्धतीने बीट्स मॅच केलेत, एडिटिंग, ट्रेलर कसा कट केलाय, मग तो पार्ट 1 असू द्या, पार्ट 2 असू द्या, टीजर कसा कट केलाय, बोला ना त्याच्याबद्दल. जस्ट स्पीक अप, ओपन युअर माउथ. आय डोंट गेट इट. म्हणजे काम मला नाही मिळणार हिंदीमध्ये, ही भीती मला बॉलिवूडच्या ॲक्टर्सच्या डोक्यामध्ये असणं हे स्वाभाविक आहे. बिकॉज दे डोंट हॅव अपॅरेंटली एनी अदर लँग्वेज इंडस्ट्री ॲज अन ऑप्शन. बट फॉर मराठी ॲक्टर्स, मराठी डिरेक्टर्स, मराठी प्रोड्युसर्स, वाय आर दीज पीपल सो सायलेंट अबाउट दिस फिल्म? कोण अडवतंय, काय अडवतोय? इगो अडवतोय का? तर तो इगो पण कसला आहे, आय डोंट थिंक. म्हणजे की अरे मग हिंदीकडे बघण्याचा जो एक तो दृष्टिकोन आहे की हिंदी वाईट आहे, हिंदी वाईट आहे, तर मग तो पण एक असू शकतो याच्यामध्ये. मराठीतले मोठमोठे ॲक्टर्स मी वाट बघते. मी जाणून-बुजून हा व्हिडिओ ॲक्चुअली आज आणला बिकॉज मी वाट बघितली 6 ते 7 दिवस की अरे होऊ शकतात. तर कोणीतरी कुठेतरी ट्रॅव्हल करत असेल. प्रायोरिटीज असतात यार सगळ्यांच्या. तर तुम्ही ॲटलीस्ट पार्ट 1 बघा, जो Netflixवरती अवेलेबल आहे. की नाही मला नाही वेळ मिळाला, मी कंटिन्युअसली शूट करते, व्हॉटएव्हर XYZ रिझन्स. पण नाही, ते पण नाही. क्लिअरली कळतं. यांना ॲक्चुअली ते जे एक आवरण आहे की न्यूट्रल आहे, मी न्यूट्रल आहे, मी न्यूट्रल आहे. मला हे नाही करायचं, मला ते नाही करायचं, मला याच्यासाठी स्टँड नाही घ्यायचा, मला त्याच्यासाठी सोशल मीडियावरती पोस्ट नाही टाकायची आहे. आणि ऑनेस्टली स्पीकिंग धुरंधर ॲक्चुअली ना आपल्या पोस्टसाठी काय तरसत नाही आहे किंवा आपणच पोस्ट टाकली म्हणून त्या धुरंधरला ॲक्चुअली खूप जास्त बिझनेस मिळेल असंही काही नाही आहे. 1 or 2 मिलियन सबस्क्रायबर्सच्या वरती ॲक्चुअली मराठी ॲक्टर्स वगैरे यांचे काही फॉलोअर्स पण नसतात Instagramवरती. फार तर 3-4 मिलियन्सवरती असतात. पण ते पण डेड बऱ्यापैकी अकाउंट्स असतात, हे आपण सगळेजण जाणतो. पण प्रश्न या गोष्टीचा आहे की मी ॲज अन ॲक्ट्रेस किंवा ॲज अन ॲक्टर माझं हे मत आहे अँड आय लव्ह द फिल्म. SS राजामौली सर असतील, अल्लू अर्जुन असेल, महेश बाबू असेल, त्याच्यानंतर विजय देवरकोंडा असेल, ज्युनियर NTR असेल, रजनीकांतजी असतील, ह्या सगळ्यांनी स्टँड घेतलं आहे फिल्मसाठी. SS राजामौली सर, त्यांना काय गरज आहे स्टँड घेण्याची? लाईक भाई, त्यांचं नाव आलं ना, ते बाहुबलीनंतर तो एक जो क्रेज आहे RRR नंतर, तर गरज नाही आहे. ॲक्ट्रेस कोणी हे पण कोणी बघत नाही. SS राजामौली एवढं नाव दिसलं की लोक खटाखट तिकीटं बुक करतात आणि जातात. करोडोमध्ये बिझनेस होतोय त्यांच्या फिल्मचा. त्यांना गरज नाही आहे कोणासाठी स्टँड घेण्याची. पण त्यांनी घेतलं आहे स्टँड आणि ते कळतं की तुमच्या मनामध्ये तो राष्ट्रवाद असणं फार महत्त्वाचं आहे. ॲट दी एंड ऑफ द डे तेच महत्त्वाचं आहे. आपली आयडेंटिटी तीच आहे. पण ते दाखवायला लाज का वाटते? आय डोंट गेट इट. आणि दिस इज सो फनी.
आणि हे फ्रस्ट्रेटिंग नाही आहे अजिबात माझ्यासाठी, बिकॉज मी ऑनेस्टली सांगते, इतकी वर्ष आपण आता मराठी इंडस्ट्रीचे सगळे सिनेमे बघत आलो, त्यांचे रिव्ह्यूज करत आलोय. ह्यांना इतकं जवळून ओळखलंय ना आता, पण मी तुम्हाला सांगते की नाही, हे स्टँड नाही घेऊ शकत सोशल मीडियावरती. कुठच्या तरी समाजातला एक कुठचा तरी जो ग्रुप आहे तो नाराज नको व्हायला. आणि एनी विच वेज मराठीमध्ये कितीतरी अशा प्रोपगंडाच्या फिल्म्स बनताय यार. माझं ना आधी खूप मोठ्या बबलमध्ये मी जगत होते की अरे नाही यार, मराठी लोक ॲक्च्युली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे आणि धगधगता आपलं रक्त आहे, हिंदवी स्वराज्यासाठी आपण लढलो आहे, आपले पूर्वज लढले वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. इथे या प्रोपगंडाच्या फिल्म्स नाही बनू शकत, हे ह्या एका मताची मी होते. पण नाही, त्यालासुद्धा अगदी छेदत बऱ्याच सगळ्या फिल्म्स आल्यात मराठीतल्या. एकही दिवशी मी असा एक व्हिडिओ नक्की आणणार ज्याच्यामध्ये सगळ्या मराठीतल्या प्रोपगंडाच्या फिल्म्सला आपण एक एक करून त्याला काउंटर करणार आहेत. पण येस, आता चित्र खूप उघडं झालं आहे आणि ऑडियन्सने पण आता डिसाईड करायचं आहे की जे ॲक्टर्स जर का तुमच्या राष्ट्रासाठी उभे राहू शकत नसतील, जे ॲक्टर्स जर का तुमच्या राष्ट्राच्या हितामध्ये बनलेल्या फिल्मसाठी जर का उभे राहत नसतील, तर मग आता ह्यांच्याही फिल्मसाठी आपण किती उभं राहायचे हेही आपल्याला विचार करायलाच लागेल की मग. कारण का आपलेसुद्धा 300 रुपये कष्टाचे असतात, जे आपण त्या सिनेमाच्या तिकिटासाठी खर्च करतोय. ते 300 रुपयाच्या रस्त्यावर पडलेलेच अजिबातच नाही आहे. पण एनिवे हे खूप स्ट्रेंज आहे. बॉलिवूडचं गप्प राहणं ॲक्च्युली मी अपेक्षित होतं, पण मराठी लोकांचं पण गप्प राहणं, मराठी ॲक्टर्स सगळ्या लोकांचं दिस इज सो स्ट्रेंज. दॅट्स व्हॉट आय कॅन फील. आणि तुमचं काय म्हणणं आहे? मला एकंदरीत तुमचा अंदाज सांगा की कुठलं ते एक रिझन असेल की ज्याच्यामुळे ॲक्च्युली मराठी इंडस्ट्री अख्खीच्या अख्खी मूग घेऊन गप्प बसली आहे. ते कमेंट सेक्शनमध्ये कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि धुरंधर जर बघितला नसेल, लई मोठी काहीतरी गोष्ट मिस आउट करताय तुम्ही. अख्ख्या फॅमिलीला घेऊन जा भाई आणि बघा ती फिल्म. फक्त लहान मुलांना घेऊन जाऊ नका. प्रचंड जास्त व्हायलन्स आहे आणि जर कोणी हलक्या काळजाचे असतील की ज्यांना नाही व्हायलन्स वगैरे बघतायत, जर का आईबाबांच्या जनरेशनमध्ये, तर त्यांना नका घेऊन जाऊ. बट येस, बाकीच्या सगळ्या लोकांना डेफिनेटली घेऊन जा. आणि धुरंधरचा माझा रिव्ह्यू जर का अजून बघितला नसेल तर माझ्या हिंदी चॅनलवरती अवेलेबल आहे. सिटी लाईट्स हिंदी या नावाच्या चॅनलवरती तुम्ही जाऊन तो चेकआउट करू शकता. तुमचं काय म्हणणं आहे? धुरंधर पाहिलं असेल तर तेही कमेंट्समध्ये कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.